It's a great joy for me again to bring the word of God to you. तुम्हापर्यंत देवाचं वचन घेऊन येण्यामध्ये मला मोठा आनंद होत आहे. And first of all, I want to greet all of the viewers of Amen channel in the name of the Lord Jesus Christ. प्रभू येशूच्या नावामध्ये आमेन चॅनलच्या सर्व श्रोत्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. And may the Lord bless each one of you this morning as you hear the word of God. आणि आज देवाचं वचन ज्यावेळेला तुम्ही ऐकाल त्यावेळेला तुम्हाला आशीर्वाद प्राप्त हो हीच माझी प्रार्थना असेल. And today I will be speaking to you from the book of 2 Timothy. आज तिमोथ्याच्या दुसऱ्या पत्रामधून मी आपल्याशी बोलणार आहे. Paul the apostle wrote 2 Timothy. संत पावलानं हे तिमोथ्याला लिहिलेलं दुसरं पत्र आहे. And Paul wrote this epistle probably just before his death. आणि पावलाच्या मृत्यूपूर्वी त्यानं हे पत्र तिमोथ्याला लिहिलं. And it clearly contains instructions to his beloved disciple Timothy. आणि या पत्रामधून संत पाऊल आपला प्रिय शिष्य तिमोथी याला काही बोध करत आहे. And most of the things that Paul writes in this epistle is from his own life's experiences. या पत्रामध्ये संत पावलानं तिमोथ्याला केलेल्या बोधामध्ये आपल्या जीवनाचा अनुभव संत पाऊल त्याच्या पुढे ठेवतो आहे. Where Paul wanted Timothy to learn the spiritual principles and to be faithful to the Lord God. तिमोथ्यानं काही आत्मिक सिद्धांत समजून घ्यावेत आणि प्रभूशी विश्वासू राहावं या संबंधी संत पाऊल त्याला बोध करत आहे. And Paul considered Timothy as his own son. संत पाऊल तिमोथ्याला आपला आत्मिक पुत्र मानतो आहे. And Paul all along cared for Timothy, trained him and built him up in the spiritual things. आत्मिक गोष्टीमध्ये संत पावलानं तिमोथ्याला वाढवलं, त्याला जन्म दिला आणि त्याची काळजी तो घेत आहे. And Paul actually entrusted his own responsibility of carrying on the gospel work to his son Timothy. आणि तिमोथ्याला सुवार्तेची जबाबदारी सोपवून देण्यासाठी संत पाऊल त्याला बोध करत आहे. And Paul also realized the need to give the final instructions to Timothy. आणि तिमोथ्याला शेवटचं काय बोधप्रद उपदेश करावा अशी संत पावलाची इच्छा आहे. Even though we can choose many themes from this book, या पुस्तकामधून अनेक गोष्टी आपण शिकू शकतो. but I have chosen today to speak on the theme of be a good soldier of Jesus Christ. आणि प्रभू येशूचा चांगला शिपाई कसं बनता येईल हा विषय आज मी या पुस्तकातून निवडलेला आहे. So let me read a scripture from chapter 2 verses 1 to 3. तिमोथ्याला दुसरे पत्र याचा दुसरा अध्याय यामधून काही वचन आता आपण वाचणार आहोत. You therefore, my son, be strong in the grace that is in Christ Jesus, and the things that you have heard from me among many witnesses, commit these to faithful men who will be able to teach others also. You therefore must endure hardship as a good soldier of Jesus Christ. तिमोथ्याला दुसरे पत्र दुसरा अध्याय 1 ते 4 वचने. माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान होत जा. ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या त्या इतरांना शिकवण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे. ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई ह्या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही यासाठी की ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले त्याला त्याने संतुष्ट करावे. Amen. A good soldier has lot of training that he goes through in his life. एक चांगला शिपाई बनण्यासाठी त्या शिपायाला किंवा सैनिकाला एक खडतर असं प्रशिक्षण घ्यावं लागतं. How much hard training a soldier gets, the stronger he will be equipped to face the enemy. आणि जितकं कठोर आणि खडतर परिश्रम
तो घेतो आपल्या प्रशिक्षणाच्या दरम्यान, तितकाच तो चांगला शिपाई किंवा सैनिक बनू शकतो. And we know in a battle situation, a soldier is not in a comfortable environment. आणि ज्या वेळेला युद्ध प्रसंग असतो त्यावेळेला एक सैनिक आरामदायी परिस्थितीमध्ये राहू शकत नाही. So he has to endure hardship in his life. आपल्या जीवनामध्ये युद्ध प्रसंगी त्याला कठीण समस्यांना तोंड द्यावं लागतं. And the Bible says our Christian life is not actually an easy life. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचं जीवन हे साधं सोपं आणि सरळ नाहीये. It is always a battle against the powers of darkness. आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचं जीवन हे सैतानी शक्तीविरुद्ध, अंधकाराच्या शक्तीविरुद्ध पुकारलेलं एक युद्ध आहे. The day that we give our life to Christ, a devil declares a war against our life. ज्या क्षणी आम्ही आपलं जीवन प्रभू येशूला समर्पित करतो त्या क्षणीच सैतान आणि आमचं एक युद्ध सुरू होतं. And that battle goes on as long as we live on this earth. आणि या पृथ्वीवर जितके वर्ष आम्ही जिवंत आहे, म्हणजे आमचा शेवटचा श्वास असेपर्यंत हे युद्ध चालूच राहतं. So God speaks in His word that we should be faithful till the end, fighting all the battles, spiritual battles of our life. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही शेवटपर्यंत या आत्मिक युद्धामध्ये टिकून राहिलं पाहिजे आणि आम्ही हे आत्मिक युद्ध जिंकलं पाहिजे. And that is why Paul writes to his son Timothy to train himself as a good soldier of Jesus Christ. आणि म्हणूनच संत पाऊल आपला प्रिय शिष्य तिमोथी याला चांगलं युद्ध करण्याविषयी बोध करत आहे. When Jesus taught his disciples, ज्यावेळेला प्रभू येशूनं आपल्या शिष्यांना प्रशिक्षण दिलं, he said the path that leads to life is narrow and it is hard. प्रभू येशूनं आपल्या शिष्यांना शिकवलं की जीवनाप्रत जाण्याचा मार्ग हा अरुंद आहे. And also in John's Gospel chapter 16 verse 33, Jesus said, in the world you will have tribulation, but be of good cheer, I have overcome the world. योहान ख्रिस्त शुभवर्तमानाच्या 16व्या अध्यायाच्या 33व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, परंतु घाबरू नका, मी जगाला जिंकलेला आहे. So walking through the narrow and difficult path, आणि म्हणून अरुंद रस्त्यानं आणि कठीण रस्त्यानं चालणं and facing tribulation, आणि खडतर कष्ट आणि समस्यांना तोंड देणं, it is the part of the Christian life. ख्रिस्ती जीवनाचा हा एक अविभाज्य भाग आहे. Whether we like it or not, we will face, every one of us will face in our life. आम्हाला आवडो अगर न आवडो, प्रत्येक विश्वासणाऱ्याला या परिस्थितीमधून जायचं आहे. So that is where we need to live as a good soldier of Jesus Christ, or fight as a good soldier of Jesus Christ. आणि म्हणून अशा पद्धतीनं आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा चांगला शिपाई बनलं पाहिजे आणि चांगला शिपाई बनून आम्ही चांगलं युद्ध लढून विजय संपादन केला पाहिजे. Paul actually in his own life, he fought as a good soldier of Jesus Christ. संत पावलानं आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा चांगला शिपाई म्हणून युद्ध लढलं. And his life's sufferings or experience are summarized in 2 Corinthians 11:24 onwards. आणि दुसरे करिती याचा 11व्या अध्यायाच्या मध्ये आपल्याला संत पावलानं प्रभू येशूचा चांगला शिपाई होण्यासाठी किती दुःख सहन केलं, किती परीक्षांना तोंड दिलं हे वाचायला मिळतं. And Paul says that I face such a trouble in my life. He gives a list of it. आणि संत पाऊल प्रभू येशूसाठी, प्रभू येशूच्या स्वार्थेसाठी त्यानं किती कष्ट सहन केले, किती दुःख सहन केलं, किती परीक्षांना तोंड दिलं, याची यादीच त्यामधून तो आम्हाला सांगतो आहे. For he says that from the Jews 5 times he received the stripes. आणि तो म्हणतो की यहुदी लोकांनी 5 वेळा त्याचा छळ केला. One stripe is 39 times. स्ट्राइप्स. Yeah, stripes. आणि 5 वेळा त्याला फटके मारण्यात आले
आणि 39 फटके त्याने प्रत्येक वेळा खाल्ले. So 5 times, he suffered, each time 39 stripes on his body. आणि प्रत्येक वेळेला 39 फटके असे 5 वेळेला यहुदी लोकांकडून संत पावलानं फटके खाल्ले. Then he says 3 times I was beaten with a rod. आणि 3 वेळा त्याला काठीनं मारहाण करण्यात आली. Then he says once I was stoned. आणि एकदा त्याला धोंडमार करण्यात आली. 3 times he experienced shipwreck. आणि 3 वेळा ज्या जहाजामधून तो प्रवास करत होता ते जहाज फुटलं किंवा बुडालं. And he spent a day and night in the open sea. आणि एक दिवस एक रात्र त्यानं उघड्या समुद्रावर काढले. In journeys often and perils of waters. आणि समुद्रामधून जाताना अनेक संकटांना त्यानं तोंड दिलं. And suffering from the robbers. आणि जे चोर लुटारू यांना देखील त्यानं तोंड दिलं. In the city, in the wilderness, and from the Gentiles. परराष्ट्रीय लोक शहरामध्ये आणि अरण्यामध्ये असताना देखील त्यानं छळ आणि उपासमार सहन केले. And from the false brethren. आणि जे चुकीचे जे शिष्य होते, बंधू होते, त्यांच्याकडून त्याचा छळ करण्यात आला. Hunger, thirst, and sleeplessness. आणि भूकमार, उपासमार आणि रात्री जागून त्यानं काढल्या, त्याला झोप मिळाली नाही. Then he says nakedness and daily sufferings in his life. आणि त्याच्या जीवनामध्ये नग्नता आणि दररोजचा छळ याला देखील त्याला तोंड द्यावं But लागलं. Paul never gave up. परंतु हे सगळ्या परिस्थितीतून जाताना संत पाऊल कधी थांबला नाही. And he went on doing what God wanted him to do as a good soldier of Jesus Christ. प्रभू येशूचा चांगला शिपाई म्हणून देवानं त्याला जे पाचारण केलं होतं त्या पाचारणामध्ये सेवेमध्ये तो पुढं आणि पुढं जात राहिला. Now when he writes to Timothy, आता तिमोथेला तो लिहित असताना probably he is an old man now. आता संत पाऊल वृद्ध झालेला आहे. And gone through all these battles in his life. आणि आपल्या जीवनामध्ये अनेक युद्ध प्रसंगांना त्यानं तोंड दिलेलं आहे. And the time has come for his departure. आता संत पावलानं ओळखलेलं आहे की आता त्याची शेवटची वेळ आलेली आहे. Chapter 4 verse 6 to 8 Paul says, आणि 4थ्या अध्यायाच्या 6 ते 8 वचनामध्ये आम्ही वाचतो, For I am already being poured out as a drink offering, and the time of my departure is at hand. I have fought a good fight. I have finished the race. I have kept the faith. Finally, there is laid up for me the crown of righteousness, which the Lord, the righteous judge, will give to me on that day, not only to me, but also to all who have loved his appearing. 2 तिमोथी 4:6 ते 8. कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाण काळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल. Paul says that his time to departure or time to leave this earth has come closer. या ठिकाणी संत पाऊल सांगतो आहे की पृथ्वीवरून आता त्याची वेळ आलेली आहे. What a wonderful testimony, what a great testimony he is giving, that I believe every believer in Christ Jesus should have such a testimony towards the end of their life. आणि संत पावलाच्या आयुष्याच्या शेवटी ही त्याची जी साक्ष आहे तशीच साक्ष प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याने आपल्या जीवनाच्या शेवटी दिली पाहिजे. I have fought a good fight. आणि मी सुयुद्ध ते केलेलं आहे. And I have finished the race. आणि मी जी धाव मला प्रभूने दिली होती ती संपवली आहे. I have kept the faith. आणि मी शेवटपर्यंत विश्वास राखला आहे. That is why Paul writes to Timothy. आणि म्हणून संत पाऊल तिमोथेला हेच लिहित Now आहे, look at me. माझ्याकडे पहा, Look to me. माझ्याकडे पहा. I have lived my life victoriously. आणि प्रभूसाठी मी एक विजयी जीवन जगलेलो आहे. I have gone through
everything possibly a human being can go through. आणि एक मनुष्य ज्या ज्या प्रसंगातून जाऊ शकतो त्या सर्व प्रतिकूल आणि अवघड प्रसंगांना मी तोंड दिलेलं आहे. And I never gave up. परंतु मी कधीही मागं पाहिलं नाही आणि मी कधी विश्वास सोडला नाही. As a good soldier of Jesus Christ, प्रभू येशूचा चांगला सैनिक म्हणून I have kept the faith. मी विश्वास राखला. Now my son Timothy, आता माझ्या मुला तिमोथी, be a good soldier of Jesus Christ. तू देखील प्रभूचा चांगला सैनिक बन. What a motivation, what a challenge for every one of us to be faithful to the Lord till the end. आणि प्रभूसाठी, प्रभूच्या सेवेसाठी शेवटपर्यंत विश्वासू राहणं हे आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांसाठी एक मोठं आवाहन संत पावलानं आमच्या समोर ठेवलेलं आहे. If we are on a journey, जर आम्ही प्रवासात आहोत, until we reach the destination, we cannot get any benefit out of that journey. आणि जोपर्यंत आम्ही ज्या उद्दिष्टापर्यंत प्रवास करायचा ठरवलेला आहे त्या ठिकाणापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्या प्रवासामध्ये असलेले जे आशीर्वाद आहेत ते आम्हाला काही प्राप्त होत नाहीत. That is why Paul says, I have finished the race. आणि म्हणून संत पाऊल म्हणतो आहे की माझी धाव, माझा प्रवास मी संपवलेला आहे. When we are in the race, until we reach the finishing line, there is no reward. जोपर्यंत ज्यावेळी आम्ही धावतो असतो किंवा शर्यतीत असतो तोपर्यंत शर्यतीचा शेवट जाऊन पोहोचेपर्यंत आम्हाला थांबता येणार नाही. When we put our hand on the plow, until that field is made ready, it is not going to benefit us. ज्या वेळेला प्रभूच्या शेतामध्ये आम्ही नांगराला हात घालतो त्यावेळेला ते संपूर्ण शेत नांगरून होईपर्यंत आम्हाला थांबता येणार नाही. My beloved, we have a journey. We are on a journey. माझ्या प्रियांनो, या जगामध्ये आपण एका प्रवासात आहोत. We are on a spiritual journey. आम्ही एका आत्मिक प्रवासामध्ये आहोत. And we have a destiny to this journey. आणि या प्रवासाचा एक शेवट आमच्यासाठी नेमून ठेवलेला And आहे. also there is a great reward at the end of the journey. आणि हा प्रवास संपल्यानंतर आमच्यासाठी एक मोठं बक्षीस, मोठं प्रतिफळ ठेवलेलं The आहे. crown of righteousness. आणि ते बक्षीस म्हणजे नीतिमत्वाचा मुकुट. And we need to run our race and as a good soldier of Jesus Christ. प्रभू येशूचा चांगला शिपाई म्हणून आम्हाला ही शर्यत धावायची आहे आणि तो नीतिमत्वाचा मुकुट प्राप्त करून घ्यायचा I आहे. want to bring to you at least 5 lessons that helps us to be a good soldier of Jesus Christ. आता प्रभू येशू ख्रिस्ताचा चांगला शिपाई बनण्यासाठी एक 5 धडे मी तुमच्या समोर ठेवू इच्छितो. That if we will pay attention and we will learn these lessons, it will enable us or equip us to be a good soldier of Jesus Christ. आम्ही या धड्यांकडे लक्ष दिलं आणि त्याचं जर अनुकरण केलं तर मग प्रभूसाठी आम्हाला चांगला सैनिक बनता येईल. And number 1, पहिली गोष्ट, chapter 1 verse 6, it says, पहिल्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, Therefore I remind you to stir up the gift of God which is in you through the laying on of my hands. दुसरे तिमोथी 1:6, ह्या कारणास्तव मी तुला आठवण देतो की देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठाई आहे ते प्रज्वलित कर. Paul says to his son Timothy, stir up the gift of God that is in you. संत पाऊल आपला शिष्य तिमोथी याला सांगतो आहे की जे कृपादान तुला प्राप्त झालेलं आहे ते तू नेहमी प्रज्वलित कर. Now God not only called us to a journey, देवानं आम्हाला या विश्वासू प्रवासामध्येच फक्त बोलावलेला आहे असं नव्हे, but he also provided all the resources that is needed for the journey. या विश्वासाच्या प्रवासामध्ये ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या देखील प्रभूनं आम्हाला पुरवलेल्या आहेत. So here it says, stir up the gift of God. आणि या ठिकाणी संत पाऊल तिमोथ्याला सांगतो आहे की तुझ्यामध्ये जे कृपादान आहे ते नेहमी तू प्रज्वलित कर. God has given us many gifts. देवानं आम्हा प्रत्येकाला कृपादानं दिलेली आहेत. That gifts are necessary for keeping to keep our journey. आणि
या विश्वासाच्या प्रवासामध्ये आम्ही टिकून राहण्यासाठी या कृपादानांची आम्हाला फार गरज आहे. And we also need those gifts in order to equip us to be a good soldier of Jesus Christ. प्रभू येशूचा चांगला शिपाई होण्यासाठी या कृपादानांची आम्हाला फार आवश्यकता आहे. Every believer, every one of us have been given spiritual gifts. प्रत्येक विश्वासणाऱ्याला आम्हापैकी प्रत्येकाला प्रभूनं ही कृपादानं देव केलेली आहेत. And when we use those spiritual gifts, ज्या वेळेला या कृपादानांचा आम्ही वापर करतो, our spiritual life can be revived, strengthened, and more challenged. आमचं जे आत्मिक जीवन आहे ते संजीवित होतं, त्याची वाढ होते आणि त्यामध्ये आम्ही पुढं जात राहतो. And therefore God has given us those spiritual gifts. आणि याच करता देवानं आम्हाला आत्मिक कृपादानं दिलेली आहेत. In Ephesians 6:10 it says इफिस 6:10 मध्ये आम्ही वाचतो, that God has given us his power. देवानं आम्हाला त्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. And without his power we cannot keep walking. त्याच्या सामर्थ्याशिवाय या विश्वासू जीवनामध्ये आम्ही चालू शकत नाही. The power of God that is bestowed upon us is a gift from God. आणि देवाचं जे सामर्थ्य त्यानं आम्हा प्रत्येकावर ओतलेलं आहे ही त्याच्याकडून आम्हाला मिळालेली देणगी आहे. God gave us his eternal word, the word of God in our hands. देवानं आम्हाला त्याचा सार्वकालिक शब्द पवित्र शास्त्र आमच्या हातामध्ये दिलेला आहे. That is a precious gift from him. देवाकडून आम्हाला मिळालेली ही अतिशय मौल्यवान अशी देणगी आहे. To equip us for the battle, to equip us for the journey, to equip us to be a good soldier of Jesus Christ. आणि या प्रवासामध्ये चालण्यासाठी, या युद्धामध्ये विजयी होण्यासाठी देवानं आम्हाला अशा प्रकारे आम्हाला सज्ज केलेलं आहे. So stir up the gift of God means use those gifts that God has given to you. आता कृपादान प्रज्वलित करणं म्हणजे देवानं आम्हाला जी आत्मिक कृपादानं दिलेले आहेत त्यांचा उपयोग आमच्या सेवेमध्ये करणं. Sometimes people think spiritual gifts or the gifts means maybe prophecy or casting out demons or healing, deliverance or preaching, teaching, all this. आणि कधी लोकांना असं वाटतं की आत्मिक कृपादानं म्हणजे अशुद्ध आत्म्यांना घालवून देणं किंवा निरोगी करणं किंवा चिन्ह चमत्कार करणं, भविष्यवाणी करणं. These are all gifts, spiritual gifts, ह्या सर्व गोष्टी आत्मिक कृपादानामध्ये येतात. which is necessary, which is important for us. आमच्यासाठी या महत्त्वाच्या आहेत, आवश्यक देखील आहेत. We must also consider his word that is in our hands as a gift from him. पण आम्ही देवाचा शब्द, पवित्र शास्त्र हे देखील आमच्यासाठी एक मोठं आत्मिक कृपादान आहे, याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. And we must also consider the grace of God that is poured upon us as a gift from him. देवानं त्याच्या कृपेची ओतणी आमच्यावर केलेली आहे. देवाची ही अमर्याद कृपा हा देखील आमच्यासाठी त्यानं दिलेलं एक आत्मिक कृपादान आहे. And also his name, the name of Jesus is a gift to us. प्रभू येशूनं त्याचं नाव आम्हाला दिलेलं आहे, त्या नावामध्ये अधिकार आहे, हे देखील त्यानं आम्हाला दिलेलं एक आत्मिक कृपादान आहे. He has given us the authority to use his name. त्याचं नाव वापरण्यासाठी प्रभूनं आम्हाला अधिकार दिलेला आहे. There is power in the name of Jesus. त्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये असीमित सामर्थ्य दडलेलं आहे. My beloved, it is a tremendous gift that God has given to his people. आणि देवानं त्याच्या लोकांना दिलेली अत्यंत मौल्यवान अशी देणगी आहे. His own name, त्याचं स्वतःचं नाव, the name of Jesus. प्रभू येशूचं नाव. So Paul says, म्हणून संत पाऊल म्हणतो, stir up the gift of God which is in you. आणि तुझ्यामध्ये असलेले जे आत्मिक कृपादान आहे ते तू प्रज्वलित कर, म्हणजे त्याचा नेहमी वापर कर. Along with all other spiritual gifts, let us also use these resources God has given to us. आणि इतर कृपादानांप्रमाणेच या देखील कृपादानांचा आम्ही आमच्या प्रवासामध्ये, युद्धामध्ये उपयोग केला पाहिजे. So that we can be a good soldier of Jesus Christ. यासाठी की आम्ही ख्रिस्ताचे एक चांगले सैनिक बनू, विजयी सैनिक बनू. And number 2, दुसरी गोष्ट, be loyal to the faith.
विश्वासू राहा किंवा इमानी राहा. Chapter 1 verse 13. पहिला अध्याय याच्या 13व्या वचनात आम्ही वाचतो, Hold fast the pattern of sound words which you have heard from me in faith and love which are in Christ Jesus. ज्या सुवचनाचा नमुना तू माझ्यापासून ऐकून घेतला तो ख्रिस्त येशूच्या ठायी असलेला तुझा विश्वास व प्रीती यामध्ये दृढपणे राख. So here what Paul is saying to Timothy is to encourage him that he may be faithful to the faith or be loyal to the faith. आणि या ठिकाणी संत पाऊल तिमोथेला सांगतो आहे की जो विश्वास तुझ्या ठायी आहे तो विश्वास टिकून ठेवण्याबाबत तू इमानी असलं पाहिजे. Now faith is is a gift from God. आता विश्वास हा देवापासून आम्हाला मिळालेली देणगी आहे. The Bible says the faith comes by hearing and hearing the word of God. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाच्या वचनाने येते. Here therefore Paul says, hold fast the pattern of sound words. That means, the word of God creates faith in us. आणि या वचनामध्ये संत पाऊल सांगतो आहे की जी वचनं तुला प्राप्त झालेली आहेत त्या वचनाद्वारे जो विश्वास तुला प्राप्त झालेला आहे त्या विश्वासामध्ये तू टिकून राहा किंवा त्या विश्वासाशी तू इमानी राहा. The true word of God builds us in the faith. देवाचं वचन आमच्या विश्वासामध्ये आमची उभारणी करतं. So we have to be very careful what we hear. आणि म्हणून आम्ही काय ऐकतो याविषयी आम्ही काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. If we have to be loyal to the faith, जर आम्ही विश्वासाशी इमान राखायचं असेल तर, if we have to hold on to the faith, जर आम्ही विश्वास दृढ धरून ठेवायचा असेल तर, then we have to be very careful what we hear. तर आम्ही जगामध्ये काय ऐकतो याकडे आम्ही विशेष लक्ष दिलं पाहिजे. We have to be careful to know that we are hearing the sound word or the right word of God. आणि मग आम्ही नेहमी देवाचं वचन ऐकलं पाहिजे किंवा आम्ही नेहमी सुशिक्षणाचे शब्द ऐकले पाहिजे.